ठेकेदारांवर कारवाई पनवेल महानगरपालिकेच्या भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई। पनवेल महापालिका अंतर्गत येणाऱ्या खारघर शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला असला तरी शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत। याच खड्ड्यांच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच महानगर प्रमुख अवचित राऊत यांच्या आयोजनातून आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना महानगर समन्वयक दीपक घरत, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, शहर प्रमुख यतीन देशमुख, गुरु म्हात्रे, सदानंद शिर्के, प्रवीण जाधव, युवासेना सिद्धेश गुरव, निखिल पाटील, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ रेवती सकपाळ, शहर संघटिका सौ संगीता राऊत, सौ नंदा चेडे यांच्यासह शिवसेना महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भ्रष्ट कंत्राटदारांच्या गैरकारभारामुळे कोट्यावधींचा निधी वाया जात असून सामान्य नागरिकांची नेहमीच उपेक्षा केली जात आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। ही परिस्थिती कधी सुधारणार असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला। खऱ्या अर्थाने आदरणीय शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली या पनवेल महानगरपालिकेतील खारघर येथे गेल्या 15 दिवसापूर्वी ज्या ठेकेदाराला हे रस्त्याचं डांबरीकरणाचं काम दिलं होतं, अंदाजे 7 ते 8 कोटीपेक्षाही जास्त मोठ्या फरकाचं टेंडर त्यांना देऊन या खारघर शहराच्या रस्त्याची डांबरीकरण करण्याचं काम दिलं होतं। परंतु 15 दिवसांमध्ये या पावसाच्या एका झोक्यामध्ये या रस्त्यांची डांबर निघून गेलेला आहे आणि खड्ड्यांचं साम्राज्य पुन्हा या खारघर शहरामध्ये झालेलं आहे। याच्यामध्ये सर्वस्वी जबाबदार या पनवेल महानगरपालिकेच्या ठेकेदारीचं धोरण आहे। कारण ही महानगरपालिका चालवणारे आयुक्त साहेब जरी नावाने असले, याच्या मागे ठेकेदारांची मोठी टोळी आहे, मोठी कंपनी आहे। फक्त महानगरपालिकेच्या विकासाच्या नावाखाली मोठे मोठे ठेके काढायचे, मोठी मोठी कामं काढायची आणि या कामातून मोठा भ्रष्टाचार करून पुन्हा या लोकांना त्रासासाठी कसं त्यांच्या पदरी पडेल आणि त्यांना ही त्रास वारंवार भोगावा लागेल यासाठी हे ठेकेदार काम करत असतात। माझी या मोर्चाद्वारे आयुक्त साहेबांना मागणी आहे की आपण जो ठेका ज्या कंपनीला खार पाटील आणि PIPL यांना जो कामं दिला होता, त्या ठेकेदारीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचाराचा पैसा हा गोरगरीब जनतेच्या टॅक्समधून, त्यांच्या प्रॉपर्टीच्या टॅक्समधून जो गोळा केला आता जो टॅक्स माफीच्या नावाखाली, शास्तीच्या माफीच्या नावाखाली जो पैसा गोळा केलाय आणि जो पैसा जर हा ठेकेदार अशाप्रमाणे बर्बाद करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत या निवडक ठेकेदारांना ब्लॅक लिस्टेड करून या गोरगरीब जनतेच्या टॅक्सच्या पैशाला आपण न्याय द्यायला पाहिजे। कारण या खारघरमध्ये पनवेल परिसरामध्ये वारंवार ठेकेदार तेच आहेत, हे ठेकेदार बदलले जात नाहीत आणि मग ठेकेदारी करून कामातून भ्रष्टाचार करून पैसा मिळवायचा, इलेक्शन आले तर त्याच पैशातून सत्ता मिळवायची आणि या पनवेल महानगरपालिकेला कायमचं कंगाल करून टाकायचं, ह्याच एकमेव धोरण इथल्या सत्ताधाऱ्यांनी घेतलंय। ज्या पद्धतीने PIPL आणि खार पाटील जेव्हा रोडचं काम करत होते शहरामध्ये, प्रत्येक गल्लीच्या प्रत्येक शहराच्या एक एक कामाच्या बाजूला या माजी नगरसेवकांनी, या कार्यकर्त्यांनी उभं राहून फोटो सेशन केला होता। मग ज्या या लोकांनी त्याचं श्रेय घेतलं तर या भ्रष्टाचाराचे हे सर्व मानकरी आहेत, सर्व नगरसेवक आणि या भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी या भ्रष्टाचाराचे मानकरी आहेत। त्यासाठी या जनतेने यांना उत्तर द्यायला पाहिजे आणि आयुक्त साहेबांनी या ठेकेदारांवर कारवाई जर केली नाही तर पुढच्या काळामध्ये या 2-5 दिवसांमध्ये जिल्हा प्रमुख श्री घरत
यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना आम्ही घेराव घालणार आहोत आणि जोपर्यंत या भ्रष्टाचारांकडून ही दंडात्मक वसुली आणि यांना ब्लॅकलिस्टेड करणार नाही तोपर्यंत आम्ही हा घेराव घालून त्यांना सळो की पळो करू सोडणार आणि यांच्यावर कारवाई करणारच करणार हे आम्ही तुम्हाला या टायमाने यावेळी ग्वाही देतो. महानगरपालिकेचे आयुक्त या ठेकेदारांना कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही हे कार्यक्रम आमचे चालूच राहतील. परंतु आम्ही 2-4 दिवसामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तावर आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. कारण ही आमचा एक इशारा आहे आणि हा इशाराच फक्त त्यांना पोहोचवण्यासाठी या इथल्या त्यांचे कोण ठेकेदार असतील कोण त्यांचे सत्य असतील त्यांनी त्यांना सांगावा. कारण हा महानगरपालिका ही फक्त ठेकेदारांच्या जीवावर चालते. आता इथे कामगार जे भरले जातात कामगारांकडे पैसे घेत आहेत आणि कामाला लावतात कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि तेच पुन्हा 6 महिने झाले की त्यांना काढतात आणि नवीन घेत आहेत. हे काम फक्त एक ठेकेदार करतायत. हे अशा ठेकेदारांना जर बदलले नाहीत तर आयुक्तांनी त्याचा विचार करावा आणि त्यांच्यावर आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला आज आम्ही ठामपणे जोपून आंदोलन आम्ही करतोय. अहो गोरगरिबांचे या महानगरपालिकेमध्ये लुटणारे लोक सगळे बसलेले आहेत आणि हे लुटारू लोक आजचा जो टॅक्सचा जो व्याजचा प्रश्न आहे तो व्याजावर त्यांनी जो टॅक्स 90% कमी केला आहे. पण तो टॅक्सचे पैसे घेऊन हे रोजची कामं करणार इलेक्शन लढवणार आणि तेच पैसे गोरगरिबांचे घेऊन रस्त्यामध्ये आज खात करतात आणि याचे खड्डे आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगितलं होतं की चांगले रस्ते ठेवा. जे खराब रस्ते आहेत त्याचं काम तुम्ही करा परंतु खराब रस्ते तसेच ठेवले आणि चांगले रस्त्यांचं त्यांनी विल्हेवाट लावली. हे काम फक्त कोण करतो हे ठेकेदार आयुक्तांना किंवा जे अधिकारी लोक बसलेले आहेत महानगरपालिकेत त्या अधिकारी लोकांना हे सांगतायत की हे चांगलं ठेवा आपण वाईट राहू द्या. हे लोकांना जनतेला त्रास झाला तरी चालेल हे या माध्यमातून या लोकांच्यापर्यंत आम्ही कळवण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन घेतलेलं आहे आणि खड्ड्यामध्ये झाडं लावण्यासाठी आम्ही इथे झाडं घेऊन आलो आणि या गाड्या पण इथे खड्ड्यामध्ये टाकलेल्या आहेत. आज पावसाचे दिवस आहेत आता गणपती आलेले आहेत दहीहंडी काल आलेले आहेत तरी सुद्धा या लोकांचे डोळे उघडत नाही. कारण यांना 12ही महिने ठेकेदाराकडून त्यांना पैसे जमा करायचे आहेत पण गोरगरिबांना लुटारून नोटिसा काढायच्या आणि त्यांच्याकडून पैसे जमा करायचे आणि ह्या ठेकेदारांची फोटो भरायचं काम हे पनवेल महानगरपालिका करते हे सांगण्यासाठी आज आम्ही सगळे जमले.